नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलमध्ये गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण अफलातून अशा पद्धतीच्या ट्रिक पाहत आहोत। यापूर्वी आपण वर्ग काढण्याची ट्रिक आपण घेतलेली आहे आणि हजारो लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे। खूप साऱ्या लोकांना आवडलेला आहे, मला फोन पण आलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, अशीच ट्रिक आपण पाहणार आहोत। वेगवेगळ्या ट्रिक तुम्हाला मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला तर आज आपण पाहणार आहोत कोणत्याही संख्येचा घन फक्त आपल्याला सेकंदात काढता येतो। अतिशय अफलातून अशा पद्धतीची ट्रिक आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, घन म्हणजे काय हो? घन कसा काढतात, घन म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहूया। घनलाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? क्यूब म्हणतात। काय म्हणतात? क्यूब, CUBE। घनलाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? क्यूब। पहा, घन म्हणजे काय? एखाद्या संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणले तर येणारा गुणाकार म्हणजेच घन असतो। त्या संख्येचा घन येतो। पहा या ठिकाणी 2 चा काढूया आपण। 2 एखाद्या संख्येला किती वेळा गुणायचंय? 2 ला त्याच संख्येने दोनदा गुणूया अजून। 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजेच याला कसं लिहिलं जातं? 2 चा घन, 2 चा घातांक 3। 2 च्या डोक्यावर घातांक किती? 3। का बरं 3 लिहिलं? कारण हे 3 वेळेस आहे। 2 चा घातांक 3 म्हणजेच काय? गुणाकार सांगा। 2 आणि 2 चा गुणाकार 4, बेदोनी 4, 4 दुनी 8 म्हणजेच 2 चा घन किती आला? विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला कोणत्याही संख्येचा घन सेकंदात काढता येतो, परंतु तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे घन पाठ असणे आवश्यक आहे। 197 चा घन, त्यानंतर 105 चा घन। कोणत्याही संख्येचा घन कसा काढायचा, ट्रिकने कसा काढायचा ते आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला 1 ते 10 चे घन माहित असणे आवश्यक आहे किंवा पाठ असणे आवश्यक आहे। आता आपण या ठिकाणी पाहूया। 1 चा घन सांगा। व्हेरी गुड, लवकर लवकर सांगा। 2 चा घन सांगा। 3 चा घन सांगा। व्हेरी गुड। 4 चा घन सांगा। अरे वा, पाठ आहे तुम्हाला। 5 चा घन सांगा। व्हेरी गुड। 6 चा घन सांगा। 216। 7 चा घन सांगा। 343। 8 चा घन सांगा। 500। 9 चा घन सांगा। 729 आणि 10 चा घन सांगा। पहा विद्यार्थी मित्रांनो, 10 पर्यंतचे जर तुम्हाला घन पाठ असतील तर इथून पुढचे कोणत्याही कितीही अंकी संख्या असतील तर त्या संख्येचा घन अगदी सेकंदात तुम्हाला काढता येतो। ट्रिक शिकायची तुम्हाला? पहा, आज आपण 3 पद्धतीच्या संख्यांचे घन कसे काढायचे सांगणार आहोत। पहिली संख्या, ज्या संख्येची सुरुवात 1 या अंकाने होते। पहा या ठिकाणी कोणती संख्या पाहणार आपण? 1 या अंकाने सुरू होणाऱ्या संख्या। या 1 अंकापासून सुरू होणाऱ्या संख्या पाहूया। त्यानंतर कोणती संख्या पाहणार आहोत आपण? त्यानंतर 1 ने शेवट होणाऱ्या, 1 या अंकाने शेवट होणाऱ्या संख्येचा घन। एक या अंकाने शेवट होणाऱ्या संख्यांचा घन कसा काढायचा ते पण ट्रिकने पाहणार आहोत। त्यानंतर कोणत्याही संख्येचा घन, कोणतेही अंक जर असतील तर त्या कोणत्याही संख्यांचा घन कसा काढायचा ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहा, 1 नंबरला सुरुवातीला कोणता पाहणार आहोत आपण? 1 या अंकाने सुरू होणाऱ्या संख्या। सांगा बरं, 1 या अंकाने सुरू होणाऱ्या संख्या। उदाहरणार्थ 12 या संख्येची सुरुवात कितीने झालेली आहे? 12 ने। म्हणून आपल्याला काय करायचंय?
12चा घन काढायचंय. आता 12 गुणिले 12 गुणिले 12 या पद्धतीने गुणाकार करत बसला तर आपला खूप वेळ जाणार आहे. म्हणून आपण अगदी काही सेकंदामध्ये ट्रिकने कसा काढायचा ते पाहूया. शिकायची तुम्हाला ही ट्रिक. पहा विद्यार्थी मित्रांनो, 12चा घन काढायचा आहे आपल्याला. 12 गुणिले 12 गुणिले 12 करत बसायची गरज नाही. एक छोटीशी ट्रिक, अत्यंत महत्वाची ट्रिक. यापूर्वी अशी ट्रिक तुम्ही पाहिली नसेल, अशी ट्रिक मी आता या ठिकाणी सांगणार आहे. शिकायचं तुम्हाला? लक्ष द्या, पहा काळजीपूर्वक. फक्त ट्रिक समजून घेताना वेळ लागेल, परंतु एकदा का ट्रिक समजली की तुम्हाला ती कधीच विसरणार नाही. काय करायचंय हो? आपण 1 ने सुरू होणारे, 1 या अंकापासून सुरू होणाऱ्या संख्यांचा घन कसा काढायचा ते पाहत आहोत. काय करायचं? या ठिकाणी 4 डब्बे करून घ्यायचे. किती डब्बे करायचे? 1 2 3 आणि 4. लक्षात ठेवा. आता मी काय करतोय, आता या ठिकाणी 1 ने सुरुवात होणारी संख्या आहे, म्हणून या 1चा घन किती सांगा? 1. आणि म्हणून इथे 1चा घन 1 लिहायचं. त्यानंतर 2चा घन किती सांगा? शेवटच्या डब्यामध्ये 2चा घन 8 लिहायचं. एवढं समजलं? सुरुवात काय केली? 1चा घन 1, 2चा घन 8. आता काय करायचंय? लक्षात ठेवा, या 1चा वर्ग करायचा. काय करायचं? 1चा वर्ग किती? 1. 1चा वर्ग आणि त्याच्या पुढचा जो अंक 2 आहे त्याचा गुणाकार. 1चा वर्ग 1, 1 आणि 2चा गुणाकार किती झाला? 2. 1 आणि 2चा गुणाकार 2. लक्षात आलं? आता काय करायचंय? 2चा वर्ग करायचं आणि पहिल्या अंकाला गुणायचं. 2चा वर्ग किती? 4. 4 आणि 1चा गुणाकार 4. एवढं समजलं? पुन्हा एकदा सांगतो, लक्षात ठेवा. सुरुवातीला काय केलं आपण? 1 या अंकाचा घन लिहिला इथे पहिल्या डब्यामध्ये. त्यानंतर 2चा घन शेवटच्या डब्यामध्ये लिहिला. आता काय केलं? पहिल्या अंकाचा वर्ग केला आणि दुसऱ्या अंकाला गुणलं. पहिल्या अंकाचा वर्ग 1 आणि 1 आणि 2चा गुणाकार 2 या डब्यात लिहिलं. त्यानंतर दुसऱ्या अंकाचा वर्ग केला, 2चा वर्ग 4, 4चा गुणाकार 4 1 4 या डब्यात लिहिलं. सोपी पद्धत, अगदी सोप्या भाषेमध्ये सांगतो. आता त्याच्या पुढची स्टेप काय आहे पहा. पुढं काय करायचंय? इथं 1 0 आणि इथं 1 0 देऊन टाकायचं. सोपी पद्धत. पहा इथे 1 0, या पहिल्या डब्यात 1 0 आणि शेवटच्या डब्यात 1 0 द्यायचंय. आणि आता काय करायचंय? इथं मध्ये काय लिहावं? या संख्येची दुप्पट करायची. काय करायचं? 2 ची दुप्पट सांगा? 4. 2 ची दुप्पट किती? आणि 4 ची दुप्पट किती? 4 दुनी 8. आता काय करायचंय? आपल्याला यांची बेरीज करायचंय. काय करायचं आपल्याला? यांची सांगा. 8 मध्ये 0 मिसळलं, त्या इथं काय हातचा आला का? नाही. 4 आणि 8 ची बेरीज 12. 12ला 12 लिहायचं का हो? नाही. 12ला 2 हातचा आला 1. 4 आणि 2 6, 6 आणि 1 7 आणि 1 ला किती आलं? 1700. आणि म्हणून 12चा घन 1728. सोपी पद्धत. पुन्हा एकदा सांगतो काय काय केलं आपण 12चा घन काढण्यासाठी. समजून घ्यायला वेळ लागेल, परंतु ट्रिक एकदा समजली की पुन्हा विसरणार नाही. 1चा घन 1 आणि दुसऱ्या संख्येचा घन 8 शेवटच्या डब्यात लिहिला. त्यानंतर पहिल्या संख्येचा वर्ग आणि दुसऱ्या संख्येला गुणायचं, इथं लिहायचं. त्यानंतर दुसऱ्या संख्येचा वर्ग 4 आणि पहिल्या संख्येचा गुणाकार 4 2 4 1 4. त्यानंतर काय केलं आपण? पुढची स्टेप 0 दोन्ही पहिल्या आणि शेवटच्या डब्यामध्ये 0 द्यायचे आणि 2 ची दुप्पट 4, 4 ची दुप्पट 8. यानंतर बेरीज करायचंय आणि उत्तर 1728. अगदी काही सेकंदामध्ये तुम्हाला या संख्येचा घन काढता येईल. आता आपण एक पुढची संख्या घेऊया. आणि आता आपण 12चा घन कसा काढायचा ते पाहिलं. आता आणखीन एक पुढची एक संख्या घेऊया ज्या अंकाची सुरुवात 1 ने होते. 14चा घन काढूया आपण याच सोप्या पद्धतीने. पहा, ट्रिक समजून घेणे आणि पुन्हा प्रॅक्टिस करणे, तशा पद्धतीच्या संख्या नुसतं ट्रिक पाहून उपयोग नाही. लक्षात ठेवा, त्याचे पुन्हा पुन्हा सराव करत राहायला पाहिजे. आता आपल्याला 14चा घन कसा काढायचा या ट्रिकच्या मदतीने पुन्हा एकदा पहा. 14चा घन करताना आपल्याला काय करावं लागेल? 4 डब्बे करा. 1 2 3 4. पहिल्या संख्येचा घन सांगा. 1चा घन 1, 4चा घन 64. लक्षात ठेवा. आता
1 चा घन 1, 4 चा घन 64. त्यानंतर 1 चा वर्ग 1 आणि 4, 1 आणि 4 चा गुणाकार 4. त्यानंतर 4 चा वर्ग 16, 16 आणि 1 चा गुणाकार 16 1 16. सोपं आहे की नाही? खूप सोपं आहे. पहा आणि त्यानंतर काय करा, इथं 0, इथं 0. आता बेरीज करा. बेरीज करायची का आताच? नाही. काय करायचं? 4 ची दुप्पट, 4 ची दुप्पट सोपं आहे. 16 ची दुप्पट, दुप्पट येत नसेल तर गुणाकार करा. बरोबर आहे. आता काय करायची? बेरीज करा. 64 मध्ये 0 मिसळलं 64, परंतु 64 ला 64 लिहायचं का? 64 ला लिहायचे 4. हातचे आले, आलं लक्षात? त्यानंतर बेरीज करा. 6 आणि 6 12, 12 आणि 2 14, 14 ला 4, हातच्याला 1, 1 आणि 1 2 आणि 3 5. इथं 5 येतं, परंतु हातचे हे 5 आपल्याला काय करायचंय? हातचे आले 5. त्यानंतर 5 आणि 4 9, 9 आणि 8 9 आणि 8 17. 17 ला 17 लिहायचं काय तर? नाही. 17 ला 7, हातच्या आला 1, 1 आणि 1 ची बेरीज 1 आणि 1 2, 2 मध्ये 0 मिसळलं 2च. किती आलं उत्तर? 2714 चा घन 2744. सोपी पद्धत आहे. समजली ट्रिक तुम्हाला? आणखीन तुम्ही प्रॅक्टिस करा. 14 चा घन काढा, 16 चा घन काढा. चला काढा, तुम्ही वहीमध्ये काढा आणि मला कमेंट मध्ये सांगा 16 चा घन. पहा विद्यार्थी मित्रांनो, काढला 16 चा वर्ग काढला तुम्ही. आता 18 चा वर्ग काढून बघूया या पद्धतीने. 18 चा घन, 18 चा वर्ग नाही, 18 चा घन. 18 गुणिले 18 गुणिले 18 असा वर्ग गुणाकार करत बसायचा का? नाही. आता आपण सांगितलेली ट्रिक त्या पद्धतीने काढूया. चला 3 डब्बे करूया. केले डब्बे 3. ओके. आता काय करायचंय? 1 चा घन, 1 चा घन पहिल्या डब्यात किती? 1. त्यानंतर शेवटच्या डब्यामध्ये 8 चा घन, 8 चा घन किती? व्हेरी गुड, 512. आता काय करायचंय? पहिल्या संख्येचा वर्ग 1, 1 चा वर्ग 1, 1 आणि 8 चा गुणाकार 8. त्यानंतर दुसऱ्या संख्येचा वर्ग 8 8 64, 64 आणि पहिल्या संख्येचा गुणाकार 64 1 64. सोपी पद्धत. समजलं एवढं? आता काय करायचं आपल्याला? इथं पहिल्या डब्यात 0, इथं पहिल्या डब्यात 0. आता 8 चा वर्ग करा, 8 ची दुप्पट करा. 8 आणि 8 16. 64 ची दुप्पट करा. 64 आणि 64 इथं येत नसेल तर इथं गुणाकार करा. 2 ने गुणा 2 चौक 8, 2 सख 12, 128. किती? 128. आता काय करायचं आपल्याला? बेरीज करायचे, परंतु एका डब्यात एकच अंक आला पाहिजे. आता मला सांगा 512 मध्ये 0 मिसळलं किती झाले? 512च. परंतु 512 ला 512 लिहायचं का? नाही. 512 ला 2 आणि उरलेले हातचे किती? 51. कुठे लिहायचंय? इकडे लिहायचं. आता करा बेरीज. 8 आणि 4 12, 12 आणि 1 13, 13 ला 3, हातच्याला 1, 2 आणि 6 8, 8 आणि 5 6 आणि 2 8 आणि 5 13 आणि 1 14. आपण काय करू? इथं 14 लिहू. 14 ला 4, हातच्याला 1, 1 आणि 1 2. पहा 243 येतं, परंतु एका डब्यात आपल्याला किती अंक ठेवायचे? एकच ठेवायचं आहे. म्हणजे 243 ला 3, हातचे आले हे 24. इकडे घेऊया. सोपं आहे का आवड आहे? हा पहा 6 आणि 8 14, 14 आणि 4 28, 18, 18 ला 8, हातच्याला 1, 1 आणि 2 3 आणि 1 4. इथं 4 घ्यायचे का? नाही. 4 हातचा घ्यायचा. 4 आणि 1 5. किती आलं? 5832. 18 चा घन किती आला मग? अगदी काही सेकंदामध्ये आपल्याला कितीही मोठ्या संख्या असतील तर त्याचा घन काढता येतो. आपण आता काय करूया? दुसरी पद्धत पाहूया. आपण काय पाहिलेलं आता? 1 या अंकाने सुरू होणाऱ्या संख्या. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दुसरा प्रकार पाहूया. दुसरा प्रकार म्हणजे कोणता? 1 या अंकाने शेवट होणाऱ्या संख्येचा घन कसा काढायचा? पहा एक संख्या सांगा. 1 या अंकाने शेवट होणारी संख्या म्हणजे समजा 21. या संख्येचा शेवट 1 ने होतो. आता या 21 या संख्येचा घन आपण ट्रिकने कसा काढणार ते अगदी 2 मिनिटात पाहूया. 21 चा घन आपल्याला काढायचे. काय करणार?
तीच पद्धत पहा, 3 डबे करा, केले. आता 1चा घन किती, शेवटी 1चा घन 1 शेवटच्या डब्यात लिहा. त्यानंतर 2चा घन किती 8, हा पहिल्या डब्यात लिहा कारण 2 सुरुवातीला आहे म्हणून पहिल्या डब्यात 2चा घन 8 आणि शेवटच्या डब्यात 1चा घन 1. त्यानंतर 2चा वर्ग करा, 2चा वर्ग किती 4, 4 आणि 1चा गुणाकार 4 1 4. त्यानंतर 1चा वर्ग करा 1, 1 आणि 2चा गुणाकार 2. सोपी पद्धत आहे. आता इथे 0 द्या, इथे 0 द्या, हे माहित आहे आपल्या सर्वांना. व्हेरी गुड. आता 4 ची दुप्पट करा, 2 ची दुप्पट करा. आता बेरीज करा, यांची बेरीज करा. 1 मध्ये 0 मिसळलं 2 आणि 4, 4 आणि 8 12, 12 ला 2, हातचा आला 1, 8 आणि 1 किती आला हो घन 9261. किती आला आहे की नाही. सोपी ट्रिक. यापूर्वी तुम्ही अशी ट्रिक पाहिली होती का नाही. आता ही ट्रिक तुम्ही आयुष्यात कधीही विसरणार नाही. ही ट्रिक, हे गणित, अशा पद्धतीचे घन तुम्ही काढत राहायचे, प्रॅक्टिस करत राहायचे. आता 21 झालं, 31 काढा, 71चा काढा. ज्या संख्येच्या शेवटी 1 आहे अशा संख्येचे घन तुम्ही अगदी काही सेकंदात काढू शकता. पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा आणि मला कमेंट मध्ये प्रत्येक 31चा, 41चा, त्यानंतर 51चा घन, 61चा घन, 71चा घन, 81चा घन, 91चा घन, म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 1 आहे अशा संख्येचे गण या ट्रिकने काढा आणि मला कमेंट मध्ये त्याचं उत्तर सांगा. चला, आता काही विद्यार्थ्यांचे आग्रहास्तव आपण आणखीन एक उदाहरण पाहूया ज्या संख्येचा शेवट 1 ने होतो. उदाहरणार्थ सांगा 91. किती 91चा घन आपण करूया. आता 91चा गुणाकार करत बसायचा का हो. 91 गुणिले 91 गुणिले 91 नाही. आपण सांगितलेली ट्रिक, या ट्रिकने करा. अगदी काही सेकंदामध्ये तुम्हाला 91चा घन काढता येतो. सांगा काय करायचं. 3 डबे करा. सोपी सोपी पद्धत. 3 डबे केले. सुरुवातीला काय करणार. 1चा घन किती 1. 9चा घन आता किती इथं आहेत पहा 719. 9 पर्यंत घन आपल्याला पाठ असणे आवश्यक आहे. इकडे या 9चा घन पहिल्या डब्यात लिहिला 729. आता काय करायचं सांगा. 9चा वर्ग. 9चा वर्ग किती 81. 81 आणि 1चा गुणाकार 81 1 81. सोपं आहे की नाही. आता पुन्हा काय करायचंय. 1चा वर्ग 1, 1 आणि 9चा गुणाकार 9 आणि या डब्यात किती लिहिला आपण 9. आता काय करायचं पुढची स्टेप सांगा. पहिल्या डब्यामध्ये 0, शेवटच्या डब्यामध्ये. आता 81 ची दुप्पट करा. येत नसेल तरी गुणाकार करा. बघा 1 2 1 2 2 8 16 162. व्हेरी गुड. त्यानंतर 9 ची दुप्पट करा. 9 दोन्ही संपलं. आता काय करायचं आपल्याला. बेरीज करा. 1 मध्ये 0 मिसळलं 1, 9 आणि 8 17 ला 7, हातच्या आला 1, 1 आणि 1 2 येतं. परंतु आपल्याला इथे लिहायचं नाही 2. कुठं लिहायचंय. हातच्या आले 2. आता काय करायचंय. 2 आणि 1 3, 3 आणि 2 5 किती. आता 6 आणि 8 14 किती. 14 ला आपण इथे थोडस बाजूला लिहूया. 14 ला 4, हातच्या आला 1, 1 आणि 1 2 म्हणजे 24 आलं. इथं 245 आलं. परंतु 245 या एका डब्यामध्ये लिहायचं नाही म्हणजे हे 24 हातच्या इकडे लिहायचे. सोपे एक ना पद्धत. त्यानंतर आता करा गुणा बेरीज करा. 9 मध्ये 4 मिसळलं 9 4 13, 13 ला 3, हातच्याला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 7 ला 7 म्हणजे काय झालं पहा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 7,53,571. पहा 91चा घन किती मोठी संख्या असू द्या आपल्याला काही सेकंदामध्ये काढता येतो. 7 लाख सांगा 571. 7,53,571. 91चा घन.
सगळ्यांना ट्रिक आता समजलेली असेल. आणखीन सराव वाढवा. सराव वाढवल्यानंतर तुम्हाला ही ट्रिक आयुष्यभर कधीही विसरणार नाही. पहा, आपण आतापर्यंत काय पाहिलं? 2 प्रकार पाहिले आतापर्यंत. ज्या संख्येची सुरुवात 1 या अंकाने होते, जसं 12, 15, 18. त्यानंतर दुसरा प्रकार कोणता पाहिला? ज्या संख्येचा शेवट 1 ने होतो, जसं 21, 31, 11. त्यानंतर 41, 91 अशा पद्धतीचे पाहिलं. आता आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत. कोणतेही अंक असणाऱ्या संख्येचा घन कसा काढायचा ते पहा. कोणतेही अंक म्हणजे कसे हो? आता उदाहरणार्थ आहे 23. शेवट, सुरुवात किंवा शेवट 1 नाही, कोणतेही अंक असतील. या संख्येचा घन काही सेकंदामध्ये कसा काढायचा त्याची ट्रिक आता आपण पाहणार आहोत. 23 चा घन काढायचा आपल्याला. कितीचा घन काढायचंय? त्याची पण ट्रिक खूप सोपी आहे. काय करावं लागेल? पुन्हा तेच पद्धत. 3 डब्बे करा. सोपी आहे पद्धत. पहिल्या अंकाचा घन, 2 चा घन किती सांगा? व्हेरी गुड. पहिल्या डब्यात 2 चा घन लिहिला. आता शेवटी कोणता अंक आहे? 3 चा घन सांगा. व्हेरी गुड. किती सोपी पद्धत. आता त्यानंतर काय करा? 2 चा वर्ग करा. 2 चा वर्ग 4. 4 आणि 3 चा गुणाकार 4 त्रिकम 12. त्यानंतर पुन्हा तीच पद्धत. 3 चा वर्ग 9. 9 आणि 2 चा गुणाकार. व्हेरी गुड. एवढी पद्धत समजली. आता पुढे काय करायचंय? तीच पद्धत. इकडे 0, इकडे 0. आणि आता बेरीज लगेच करायची का हो? काय करायचं सांगा? 12 ची दुप्पट. 12 ची दुप्पट सांगा. 12 दोन्ही 24. 18 ची दुप्पट. 18 दोन्ही 36. पहा विद्यार्थी मित्रांनो, अगदी छोटे छोटे मुलं ही ट्रिक समजून घेत आहेत. तर तुम्ही सुद्धा मोठ्या मुलांना सुद्धा, अगदी पोलीस भरती, MPSC, UPSCच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही ट्रिक उपयुक्त आहे. अधिकारी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही ट्रिक खूप महत्वाची आहे. पहा, आता काय करायचं आपल्याला? बेरीज करायचंय. 27 मध्ये 0 मिसळलं 27. 27 ला 7. हातचे आले 2. करा बेरीज. 6 आणि 8 14. 14 आणि 2 16. 16 ला 6. हातचा आला 1. 3 आणि 1 4. 4 आणि 1 इथं 5 लिहायचा का? आता नाही, तो हातचा इकडे घ्यायचा. आता बेरीज करा. 4 आणि 2 6 आणि 5 11. 11 ला 1. हातचा आला 1. 2 आणि 1 3. 3 आणि 1 4. इथे 4 घ्यायचा का? नाही, तो हातचा इकडे घेतला. 4 आणि 8 12. किती आलं उत्तर? वाचा. 67. व्हेरी गुड. म्हणून 23 चा घन आहे 12,167. तुम्ही गुणाकार करून पाहिल्यानंतर, गुणाकार करायला खूप वेळ लागतो, अगदी काही सेकंदामध्ये ही ट्रिक जर तुम्ही वापरली तर अगदी 3 ते 5 सेकंदामध्ये तुम्हाला कोणत्याही संख्येचा वर्ग काढता येतो. आपण आणखीन एक उदाहरण घेऊया. 36 चा घन काढायचा आहे आपल्याला. कितीचा घन काढायचा आहे? म्हणजे कोणतेही अंक ज्या संख्येच्या सुरुवातीला 1 नाही किंवा शेवटी 1 नाही असे अंक घेत आहोत आपण, म्हणजे 36. आता या 36 चा घन गुणाकार करत बसायचं नाही. आपली ट्रिक वापरा. काय करावं लागेल? पहा, 3 डब्बे करा. आता 3 चा घन 27. व्हेरी गुड. 6 चा घन इकडे लिहा शेवटच्या डब्यात 216. आता काय करायचं सांगा? 3 चा वर्ग करा. 3 चा वर्ग किती? 9. 9 आणि 6 चा गुणाकार 9 सकी 54. लक्षात ठेवा पटकन. येत नसेल तर बाजूला गुणाकार करा. ऐश्वर्या, त्यानंतर 6 चा वर्ग किती? 36. 6 चा वर्ग 36 आणि 3 चा गुणाकार येत नसेल तर बाजूला करा. 36 आणि 3 चा गुणाकार. 3 संग 8 ला 8 हातच्याला 1. 3 त्रिक 9 1 10. किती आला? 108. इथे किती लिहायचं आहे आपल्याला? 108. पहा, ही काउंटिंग जी आहे, हा गुणाकार जो आहे तो थोडस फास्ट करा. पहा, आणि पुन्हा आता काय करायचं आपल्याला? इकडे 1 0, इकडे 1 0. आता 54 ची दुप्पट करा. 54 ची दुप्पट येत नसेल तर गुणाकार करा. 2 ने गुणा. 2 चोक 8. 2 पंचे 10. 108. व्हेरी गुड. आता 108 ची दुप्पट करा. 200
216. सोपी पद्धत आहे. आता पहा यांची बेरीज करा. 216 मध्ये शून्य मिसळलं 216. 216 ला 6 हातचे आले 21. आता बेरीज करा. 8 आणि 6 14. 14 आणि 1 15. 15 ला 5 हातच्या आला 1. 1 आणि 2 3. 3 आणि 1 4. इथं लिहू नये आपण खाली लिहूया आहे की नाही. 4 हातचा आला का नाही. 2 आणि 1 3 म्हणजे 345 आलं. 345 ला 5 लिहिलं हातचे आले 34. इकडे घेतले आपण बरोबर आहे. त्यानंतर आता बेरीज करा. 8 आणि 4 12. 12 आणि 4 16. 16 ला 6 हातचा आला 1. इथं लिहूया आपण 1. 5 आणि 3 8 आणि 1 9. इथं खाली घेऊया 9. हातचा आला नाही 19 म्हणजे 196 आलं. 196 ला 6 हे आलेले हातचे 19 आपण पुढे घेऊ. पुढे आता करा बेरीज. 7 आणि 9. 9 आणि 7 16. 16 ला 6 हातचा आला 1. 2 आणि 1 3 आणि 1 4. आता हे आपण 19 आणि 36 हे पुसून टाकूया. किती आलं उत्तर सांगा. 46,656. इथे लिहूया आपण 36 चा घन 46,000. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही संख्येचा घन ही ट्रिक समजून घेतल्यानंतर अगदी काही सेकंदामध्ये तुम्ही काढू शकता. असेच असा सराव तुम्ही आणखीन करा. अजून उदाहरण घ्यायचं एखादं की आता आवश्यकता नाही. पहा विद्यार्थी मित्रांनो आपण 3 प्रकारचे घन कसं काढायचे ते ट्रिक शिकल्या बरोबर आहे. आता आपण 3 अंकी संख्यांचा घन कसा काढायचा ते पण शिकणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की 3 अंकी संख्यांचा घन कसा काढायचा सर. पहा एक 3 अंकी संख्या घेऊया आपण. किती आहे 104. या 104 चा घन काढायचा आपल्याला. खूप महत्वाची ट्रिक आहे. कितीही मोठी संख्या असू द्या या ट्रिकने तुम्हाला घन अगदी काही सेकंदात काढता येतो. 104 लाच आपण कशा पद्धतीने लिहितो. 104 म्हणजे किती 100 अधिक 4. काय 104 म्हणजेच काय 100 अधिक 4 याचा घन. पहा थोडीशी वेगळी ट्रिक आहे. खूप मस्त ट्रिक आहे आणि अगदी सोपी कमीत कमी वेळामध्ये होणारी ट्रिक आहे. 100 अधिक 4 चा घन. आता काय करावं लागेल नीट ट्रिक समजून घ्या. फक्त काय करावं लागेल आपल्याला हा क्रम लक्षात ठेवा. एकदा 4 3 आणि पुन्हा 3 4 आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक अर्ध या पद्धतीने गुणाकार. ठीक आहे लक्षात ठेवा मी सांगेन ट्रिक. पहा आता काय करावं लागेल तुम्हाला 4 चा घन लिहायचंय. 4 चा घन पहा इथे 1 इथे 2 अंक आणि इथे 2 अंक. ही ट्रिक लक्षात ठेवा. काय करायचं आता आपल्याला इथं आपण जसे उभे डब्बे केले होते इथं आता इथं 1 अंक इथे 2 अंक आणि इथे 2 अंक अशा पद्धतीने इथे लिहायचे. 4 चा घन सांगा 64. इथे लिहिले 64. बघा 3 अंकी संख्याचा घन कसा काढायचा शिकायला वेळ लागेल परंतु नंतर समजल्यानंतर विसरणार नाही. 4 चा घन किती 64. 2 अंक आले 2 अंक लिहिले आपण इथं. आता काय करायचंय 4 चा गुणाकार करा. 4 त्रिकम 12 आणि पुन्हा 4 चा गुणाकार करा. 12 चौक 48. 4 त्रिकम 12 12 चौक 48. 48 ही 2 अंकी संख्या आली लिहिले इथे. सोपं आहे गाव गडाव. आता काय करायचंय 4 आणि 3 चा गुणाकार करा. 4 त्रिकम 12 12 मध्ये 100 मिसळा 112. इकडे किती अंकी संख्या आल्या तर चालतात. इथे 2 अंक इथे 2 अंक झाला. हा झाला. किती आला उत्तर सांगा 11,24,866. किती 64 सॉरी. पहा या 104 या 3 अंकी संख्येचा घन अगदी आपण काही सेकंदामध्ये काढला. तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण आज कोणत्याही संख्येचा घन काही सेकंदामध्ये कसा काढायचा हे पाहिलेलं आहे. या पद्धतीच्या ट्रिक तुम्हाला ट्रिक नुसती समजून उपयोग नाही तर ती पुन्हा पुन्हा तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. अजूनही काही अडचण आली तर मला कमेंटमध्ये विचारा. नक्की मी तुमच्या कमेंटला प्रतिसाद देईन रिप्लाय देईन. आणि यापूर्वीच्या ज्या ट्रिक आहेत वर्ग काढण्याची ट्रिक किंवा स्टारच्या जागी समान अंक असेल तर तो अंक कसा सांगायचा याचीही ट्रिक आपण पाहिलेली आहे.
तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या। आणि हा व्हिडिओ, ही ट्रिक, माझं शिकवणं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, वर्गातील मित्रांना, इतर विद्यार्थ्यांना शेअर करा। आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल वर टिक करा, जेणेकरून इथून पुढच्या ट्रिक टेक्निक्स तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील। आता आपण या ठिकाणी थांबूया। गुड बाय, हॅव अ नाईस डे।